मराठी रंगभूमीचा इतिहास लिहायचा म्हटलं तर काही नावं सोन्याच्या अक्षरांनी लिहावं लागतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे विजया मेहता. एक अशी महिला जिने केवळ नाटक केले नाहीत तर मराठी रंगभूमीला विचार दिला, दिशा दिली आणि एक नवीन ओळख निर्माण केली. पेस्तांजी, रावसाहेब, पार्टी यासारख्या चित्रपटापासून ते रंगायन यासारख्या ऐतिहासिक चळवळीपर्यंत विजया मेहतांचा प्रवास म्हणजे संघर्ष, प्रयोग, यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. नेमका कोण होत्या विजया मेहता, त्यांचा प्रवास इतका मोठा का मानला जातो, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अभिजित तांगडे आणि तुम्ही पाहतायत बाई माणूस. 1934 मध्ये बडोद्यामध्ये जन्मलेल्या विजया जयवंत यांचं बालपण फारसं सोपं नव्हतं. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, पण आईने दिलेले संस्कार, शिक्षण आणि समाजाकडे पाहण्याची दृष्टी यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांनी त्यांना नाटकात काम करण्याचा सल्ला दिला आणि इथूनच सुरू झाला मराठी रंगभूमीला नवीन दिशा देणारा प्रवास. भारतीय विद्या भवन, साहित्य संघ आणि त्यानंतर इब्राहिम अलकाजी सारख्या दिग्गजाकडून त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे घेतले. अलकाजींकडून त्यांनी शिकलेली शिस्त आणि प्रयोगशीलता त्यांच्या आयुष्यभराच्या कामातून दिसून आली. 1960 मध्ये विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी रंगायन या संस्थेची स्थापना केली. ही फक्त नाट्यसंस्था नव्हती तर मराठीतली प्रायोगिक रंगभूमीची क्रांती होती. समाजातील वास्तव मांडणारी, नवे विषय हाताळणारी, चौकटी बाहेरचं नाटक रंगायनने मराठी प्रेक्षकांसमोर आणली. मात्र आयुष्यात संघर्षही कमी नव्हता. लग्नानंतर काही वर्षातच पती हिरेन खोटे यांचं अकाली निधन झालं. 2 लहान मुलांची जबाबदारी आणि करिअर या दोन्हीही सांभाळत विजया मेहतांनी हार मानली नाही, उलट त्या आणखी ताकदीने उभा राहिल्या. पुढे त्यांनी केवळ नाटक नाही तर चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये देखील योगदान दिलं. पेस्तांजी, रावसाहेब, स्मृतिचित्रे यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांचा झिम्मा या आत्मचरित्रालाही मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. पण त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी घडवलेली कलाकारांची पिढी. नाना पाटेकर आणि विक्रम गोखलेंसारखे दिग्गज आजही अभिमानाने सांगतात की अभिनयाची खरी शिस्त आम्ही बाईंकडूनच शिकली. मंडळी, विजया मेहता फक्त दिग्दर्शक किंवा अभिनेत्री नव्हत्या, तर त्या मराठी रंगभूमीचं चालतं बोलतं विद्यापीठ होत्या. त्यांनी शिकवलेली प्रयोगशीलता, शिस्त, सामाजिक बांधिलकी आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहे. विजया मेहतांच्या कामापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं नाटक किंवा चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.